नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मस्तपैकी झणझणीत अशी ढाबा स्टाईल अंडा करी ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 2 टॅमॅटो असे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीरीच्या दांड्या आहेत, त्या घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घ्या, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर 2 चमचे मी इकडे दही घेतलेला आहे. अर्धा चमचा धणे पावडर आहे, ती घालायची आहे मिश्रणामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट मसाला आहे, तो घालायचा आहे. 1 चमचा याच्यामध्ये आपण आता तेल आहे, ते घालणार आहोत. इकडे पाण्याचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. एकदम बारीक आपल्याला पेस्ट करायची आहे. बघू शकता अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. आपण आता ही पेस्ट बाजूला ठेवून द्यायची आहे. त्यानंतर इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता थोडंसं तेल आहे, ते घालायचं आहे. 1 चमचा. तेल आपलं गरम झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट मसाला आहे, तो घालायचा आहे व थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये उकडलेली 4 अंडी आहेत, इकडे मी घेतलेली आहेत, ती घालायची आहेत व 1 ते 2 मिनिटं अंडी आहेत ही तेलामध्ये आपण थोडीशी अशी परतवून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती. बघू शकता तुम्ही, जास्त नाही, 1 ते 2 मिनिटच आपल्याला परतवून घ्यायची आहेत. आपली अंडी आहेत ती चांगली मस्तपैकी अशी परतवून झालेली आहेत. आपण आता त्याच कढईमध्ये परत तेल घालायचं आहे, 2 चमचे. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरा आहे, ते घालायचं आहे. बघू शकता जिरा चांगलं तडतडलेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 1 कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेला. व कांदा आहे तो आपण आता मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत. थोडासा कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे, असं परतवून घ्यायचं आहे. आपण आता या कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे, ती घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं चांगलं मीडियम फ्लेमवरती. त्यानंतर याच्यामध्ये जे आपण टॅमॅटोचं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे व लगेच आपण हे परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मीडियम फ्लेमवर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. चांगलं मस्तपैकी अशी तर्री आली पाहिजे तेलाची. बघू शकता मस्तपैकी अशी तेलाची तर्री आलेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा बघू शकता तुम्ही एकदम अशी दाटसर झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये 1 कप गरम पाणी आहे, ते घालायचं आहे. ग्रेव्ही सर्वप्रथम दाटसरच पाहिजे. आपण आता गरम पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. जेवढं तुम्हाला करी पातळ पाहिजे, दाटसर पाहिजे, तुम्ही तुमच्या अंदाजे गरम पाणी घाला, पण शक्यतो गरम पाणीच घाला. आणि 1 उकळी आणायची आहे ग्रेव्हीला. बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. मस्तपैकी अशी करीला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे, तो घालायचा आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आहे, ते घालणार आहोत. आपण आता ही करी आहे ती 5 ते 6 मिनिटं शिजू द्यायची आहे मीडियम फ्लेमवरती. बघू शकता मस्तपैकी आपली करी तयार आहे. आपण आता याच्यामध्ये जी उकडलेली अंडी आपण तळून घेतली होती ती घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये मी सिमला मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. व टॅमॅटोचे सुद्धा मी असे बघू शकता तुम्ही असे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते घालायचे आहेत. व 5 ते 6 मिनिटं आपण आता ही करी आहे ती मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपली करी
तयार झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे. मस्तपैकी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, पावाबरोबर पण खाऊ शकता. खूप छान लागते आणि आपली ढाबा स्टाईल अंडा करी तयार झालेली आहे. तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा. आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.